त्याची पैशांची गरज त्या देवाला जे काम करतात पुजारी त्यांची आहे. अहो पण ठीक आहे, एखाद्या लिमिटमध्ये 10, 20, 5 रुपये चिल्लर टाकली तर ठीक आहे, त्यांचं पण घर चाललं पाहिजे. 200 कोटी गरिबांना जर दान दिलं तर कित्येक तरी गरीब आपल्या भारतातले श्रीमंत होताल, मिडल क्लास तर होतालच. अहो त्यापेक्षा मला तुम्हाला म्हणायचे की मंदिरात दान देण्यापेक्षा तुम्ही हॉस्पिटलला जा, तिथं कित्येक तरी बेबस लाचार लोक मिळतील, जे हात जोडून देवाला प्रार्थना करत असतील, देवा पैशाचं कुठून तरी जोड लाव, इलाज होऊ दे माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा, माझ्या बायकोचा, माझ्या लेकराचा. कित्येक तरी असे मजबूर बाप, मजबूर भाऊ, मजबूर लेक तुम्हाला दिसेल त्या हॉस्पिटलमध्ये, ज्यांना खरंच पैशाची गरज आहे. तुम्ही तिथे दान करू शकता. दान म्हणजे दान, मग ते दानपेटीत मंदिरात जाऊन टाका का हॉस्पिटलमध्ये एखाद्या गरीबाला द्या, किंवा रोड साईड जे भीक मागतात त्यांना द्या, किंवा अपंग आहेत त्यांना द्या, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना द्या. जे सुसाईड करायले, जे कर्जात बुडायले, तुम्हाला माहीत आहे की बाबा याची खूप हालत बेकार आहे, त्यांना द्या. ज्यांना 2 वेळचं जेवण भेटत नाही त्यांच्या घरी जाऊन दान द्या. एवढे ढेऱ्या काढून पुजाऱ्यांना दान द्यायची काय गरज आहे? मग चूक त्या पुजाऱ्यांची नाही, चूक राम मंदिराची नाही, चूक आपल्यासारख्या लोकांची आहे, जे आपण तिथे मंदिरात जाऊन दान देतो. 200 कोटी इट नॉट अ जोक नाही आहे. 200 कोटी, 2 कोटी पण जोक नाही, 2 कोटीसुद्धा पाहिलेलं नाही आहे. 200 कोटी तर लय लांब राहील. तर अशा मंदिरांना जे आपण दान करतो ते दान करणं बंद करा. त्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये दान करा, त्यापेक्षा गरजू लोकांना दान करा, जे तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसतात की बाबा हे खरंच गरजू आहे, याला 2 वेळचं जेवण मिळत नाही. पटत असलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.